वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी अष्टमी तिथी ही अत्यंत गूढ, शक्तिशाली आणि परिवर्तन घडवून आणणारी तिथी मानली जाते. कारण अष्टमीचा संबंध ऊर्जा, अंतर्ज्ञान, आत्मबल आणि मानसिक परिवर्तनाशी जोडला जातो. आणि विशेषतः वृश्चिक राशी ही आधीच गूढ, गहन आणि अंतर्मुख स्वभावाची राशी असल्यामुळे अष्टमीचा प्रभाव या राशीवर अधिक तीव्रतेने जाणवतो असे मानले जाते. अष्टमीच्या काळामध्ये वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ शकतात. काही जुन्या गोष्टी आठवू शकतात, काही निर्णय घेण्याची इच्छा निर्माण होऊ शकते आणि काही नवीन सुरुवात करण्याचा विचार देखील मनामध्ये येऊ शकतो. कारण अष्टमी ही तिथी आत्मपरीक्षणाची आणि स्वतःला समजून घेण्याची तिथी मानली जाते. विशेषतः वृश्चिक राशींच्या व्यक्तींना या काळामध्ये त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करण्याची संधी मिळेल. ज्या गोष्टी मागील काही दिवसांपासून किंवा महिन्यांपासून मनामध्ये अडकलेल्या असतात त्या अचानक स्पष्ट होऊ शकतात. काही लोकांना या काळामध्ये शांत राहण्याची इच्छा होते, तर काहींना नवीन काम सुरू करण्याची प्रेरणा मिळते. अष्टमीचा संबंध शक्तीशी जोडला जातो आणि त्यामुळे वृश्चिक राशींच्या व्यक्तींमध्ये या काळामध्ये आत्मविश्वास वाढताना दिसतो. विशेषतः ज्या व्यक्ती गेल्या काही दिवसापासून गोंधळात होत्या त्यांना या काळामध्ये स्पष्ट दिशा मिळू शकते. अष्टमीच्या दिवशी वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी संयम ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण ही तिथी जितकी सकारात्मक ऊर्जा देते तितकीच ती भावनिक चढउतार देखील निर्माण करू शकते. त्यामुळे निर्णय घेताना शांतपणे विचार करणे आवश्यक ठरते. गुरुजी म्हणतात की अष्टमीचा दिवस हा फक्त तिथी नसून आत्मबल वाढवण्याची संधी असते. त्यामुळे या काळामध्ये घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी मन शांत ठेवून योग्य दिशा निवडणे अत्यंत महत्त्वाचे असते. अष्टमीच्या काळामध्ये वृश्चिक राशींच्या व्यक्तींना आध्यात्मिक गोष्टीकडे आकर्षण वाटू शकते. ध्यान, मंत्र, पूजा किंवा शांत बसून विचार करणे या गोष्टीमुळे मानसिक स्थिरता मिळू शकते. विशेषतः वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी या काळामध्ये स्वतःच्या मनाला समजून घेणे खूप महत्त्वाचे ठरते. कारण या राशींच्या व्यक्ती बाहेरून कठोर दिसतात पण आतून अत्यंत संवेदनशील असतात आणि अष्टमीच्या काळामध्ये ही संवेदनशीलता अधिक वाढू शकते. काही लोकांना या काळामध्ये जुन्या आठवणीचा त्रास होऊ शकतो, तर काहींना जुन्या गोष्टीचा निरोप देण्याची संधी मिळू शकते. अष्टमी ही परिवर्तनाची तिथी असल्यामुळे या काळामध्ये काही अचानक बदल देखील घडू शकतात. विशेषतः वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी या बदलांना घाबरू नये, कारण हे बदल पुढे जाऊन फायदेशीर ठरू शकतात. गुरुजी म्हणतात की अष्टमीच्या काळामध्ये जे काही घडते ते तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देण्यासाठीच घडते. त्यामुळे घाबरण्याऐवजी आत्मविश्वासाने पुढे जाणे गरजेचे असते. अष्टमीच्या दिवशी वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी वाद टाळणे खूप गरजेचे आहे. कारण भावनिक अस्थिरता वाढू शकते आणि त्यामुळे लहान गोष्टी मोठ्या होऊ शकतात. शांत राहणे आणि संयम ठेवणे या काळामध्ये अधिक फायदेशीर ठरेल. अष्टमीच्या काळामध्ये वृश्चिक राशींच्या व्यक्तींना नवीन कल्पना सुचू शकतात. काही लोकांना कामामध्ये नवीन संधी मिळू शकते, तर काहींना आर्थिक बाबतीत सकारात्मक संकेत मिळू शकतात. परंतु या काळामध्ये संयम ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. कारण अष्टमी ही विचार करण्याची आणि तयारी करण्याची वेळ असते. काही लोकांना या काळामध्ये प्रवासाची संधी मिळू शकते, तर काहींना घरामध्येच काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. गुरुजी म्हणतात की अष्टमीच्या काळामध्ये स्वतःची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. कारण मानसिक ऊर्जा वाढल्यामुळे थकवा जाणू शकतो. योग्य विश्रांती घेणे आणि सकारात्मक विचार ठेवणे या काळामध्ये फायदेशीर ठरेल. वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी या काळामध्ये नकारात्मक लोकांपासून दूर राहणे आवश्यक आहे. कारण अष्टमीच्या काळामध्ये भावनिक प्रभाव जास्त असतो आणि त्यामुळे नकारात्मकता मनावर परिणाम करू शकते. सकारात्मक लोकांशी संपर्क ठेवणे आणि स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे या काळामध्ये यश मिळवून देऊ शकते. अष्टमी ही तिथी आत्मविश्वास वाढवणारी असते. त्यामुळे वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी या काळामध्ये स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. काही लोकांना या काळामध्ये अचानक चांगली बातमी मिळू शकते, तर काहींना नवीन संधी मिळू शकते. गुरुजी म्हणतात की अष्टमी ही तुमच्या आयुष्यातील बदलाची सुरुवात असू शकते.
त्यामुळे या काळामध्ये सकारात्मक राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अष्टमीच्या दिवशी वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी आरोग्याकडे लक्ष देणे देखील गरजेचे आहे, कारण मानसिक ताणामुळे थकवा जाणू शकतो. योग्य आहार आणि विश्रांती घेणे फायदेशीर ठरेल. या काळामध्ये आध्यात्मिक गोष्टीकडे लक्ष देणे देखील मनाला शांतता देऊ शकते. अष्टमीच्या काळामध्ये वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी स्वतःसाठी वेळ काढणे आवश्यक आहे, कारण या काळामध्ये घेतलेले निर्णय भविष्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. गुरुजी म्हणतात की अष्टमीचा दिवस हा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. त्यामुळे संयम, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. आणि या काळामध्ये जे काही घडेल ते तुमच्या प्रगतीसाठीच असेल. त्यामुळे घाबरू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा. वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी येणारा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि आयुष्यामध्ये मोठे बदल घडवून आणणारा ठरणार आहे. कारण या काळामध्ये तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्या तुम्ही खूप दिवसांपासून अपेक्षित करत होतात, पण त्या काही कारणामुळे पुढे ढकलल्या जात होत्या. आता मात्र परिस्थिती बदलताना दिसेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये प्रगतीची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागतील. विशेषतः वृश्चिक राशी ही मंगळ ग्रहाच्या प्रभावाखाली असलेली राशी असल्यामुळे तुमच्या स्वभावामध्ये धाडस, निर्णयक्षमता आणि संघर्ष करण्याची ताकद आधीच असते आणि येणाऱ्या काळामध्ये ही ताकद तुमच्या कामी येणार आहे. जे काम खूप दिवसांपासून अडलेले होते ते अचानक पूर्ण होऊ शकते. काही लोकांना नोकरीमध्ये बदल दिसू शकतो, तर काहींना व्यवसायामध्ये नवीन संधी मिळू शकते. विशेषतः जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो, कारण काही नवीन संपर्क निर्माण होतील आणि या संपर्कामुळे भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. आर्थिक बाबतीत देखील हा काळ स्थिरता देणारा ठरू शकतो. अचानक धनलाभ होण्याचे योग देखील तयार होत आहेत. काही लोकांना जुन्या पैशाची वसुली होऊ शकते, तर काहींना नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. परंतु या काळामध्ये खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील गरजेचे आहे, कारण पैसा येईल पण त्याचवेळी खर्च देखील वाढू शकतो. गुरुजी म्हणतात की पैसा कमवणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच पैसा जपणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे या काळामध्ये आर्थिक नियोजन करणे अत्यंत फायदेशीर ठरेल. वृश्चिक राशींच्या व्यक्तींच्या कौटुंबिक जीवनामध्ये देखील सकारात्मक बदल दिसू शकतात. घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. काही शुभ कार्य ठरू शकते. घरामध्ये एखाद्या नवीन सदस्याचे आगमन होण्याची शक्यता देखील काही लोकांसाठी दिसत आहे. कुटुंबातील मतभेद कमी होतील आणि आपापसातील समज वाढेल. जे लोक काही काळापासून कुटुंबापासून दूर होते त्यांना पुन्हा कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. प्रेम संबंधाबद्दल बोलायचे झाले तर वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ स्थिरता देणारा ठरू शकतो. काही लोकांच्या आयुष्यामध्ये नवीन प्रेमाची सुरुवात होऊ शकते, तर काहींच्या नात्यामध्ये गैरसमज दूर होतील. विवाहित व्यक्तींसाठी हा काळ शांतता आणि समज वाढवणारा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत ओळखली जाईल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. काही लोकांना पदोन्नतीची संधी देखील मिळू शकते. गुरुजी म्हणतात की या काळामध्ये मेहनत थांबवू नका, कारण मेहनतीचे फळ नक्की मिळेल. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर सामान्यतः हा काळ ठीक राहील, परंतु थकवा जाणू शकतो. त्यामुळे विश्रांती घेणे आवश्यक आहे. मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान किंवा शांत बसणे फायदेशीर ठरेल. काही लोकांना प्रवासाची संधी मिळू शकते आणि हा प्रवास लाभदायक ठरू शकतो. विशेषतः कामाच्या संदर्भात केलेला प्रवास फायदेशीर ठरेल. या काळामध्ये काही जुने मित्र पुन्हा संपर्कात येऊ शकतात आणि या संपर्कामुळे भविष्यात काही चांगल्या संधी मिळू शकतात. वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी या काळामध्ये नकारात्मक विचार टाळणे अत्यंत गरजेचे आहे, कारण सकारात्मक विचार तुमच्या यशाला गती देतील. गुरुजी म्हणतात की हा काळ तुमच्या आयुष्यामध्ये मोठे बदल घडवून आणू शकतो. त्यामुळे संयम आणि आत्मविश्वास ठेवणे आवश्यक आहे. काही लोकांना अचानक चांगली बातमी मिळू शकते. काहींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, परंतु या जबाबदाऱ्या तुमच्या प्रगतीसाठीच असतील. या काळामध्ये स्वतःवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण तुमची मेहनत आणि धाडस तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाईल. वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी या काळामध्ये स्वतःची काळजी घेणे देखील गरजेचे आहे, कारण वाढलेली जबाबदारी थकवा निर्माण करू शकते.
योग्य आहार, विश्रांती आणि सकारात्मक विचार या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये संतुलन राखतील. गुरुजी म्हणतात की येणारा काळ हा तुमच्या आयुष्यातील सुवर्ण संधी ठरू शकतो. त्यामुळे घाबरू नका, आत्मविश्वास ठेवा आणि मेहनत करत राहा, कारण यश तुमच्या दिशेने येत आहे. वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी येणाऱ्या काळामध्ये मित्र आणि कुटुंब यांचे महत्त्व खूप वाढणार आहे. कारण हा काळ तुमच्या नात्याची परीक्षा घेणारा आणि त्याचबरोबर नात्यांना अधिक मजबूत करणारा ठरू शकतो. विशेषतः वृश्चिक राशींच्या व्यक्ती स्वभावाने थोड्या गूढ, कमी बोलणाऱ्या आणि आपल्या भावना सहज व्यक्त न करणाऱ्या असतात. त्यामुळे अनेक वेळा त्यांच्या नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात. पण येणाऱ्या काळामध्ये हे गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये काही अशा घटना घडू शकतात ज्यामुळे तुम्हाला नात्यांचे खरे महत्त्व समजेल. मित्रांच्या बाबतीत बोलायचे झाले तर काही जुने मित्र पुन्हा संपर्कात येऊ शकतात आणि हा संपर्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. काही मित्र तुमच्या अडचणीच्या काळामध्ये तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि त्यामुळे तुमचा त्यांच्यावरचा विश्वास अधिक दृढ होईल. परंतु काही लोकांच्या बाबतीत सावध राहणे देखील गरजेचं आहे, कारण प्रत्येकजण तुमचा खरा मित्र असेलच असे नाही. काही लोक तुमच्या यशावर डोळा ठेवून तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून अंतर ठेवायचे हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. गुरुजी म्हणतात की मित्रांची निवड करताना मनापेक्षा बुद्धीचा वापर करा, कारण खरे मित्र आयुष्यभर साथ देतात आणि चुकीचे मित्र आयुष्याला चुकीच्या दिशेने घेऊन जातात. कुटुंबाच्या बाबतीत बोलायचे झाले तर हा काळ आनंदाचा आणि समाधानाचा ठरू शकतो. घरामध्ये काही शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि समज वाढेल. काही काळांपासून चालू असलेले वाद संपुष्टात येऊ शकतात आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल. विशेषतः ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुम्हाला योग्य दिशा दाखवू शकते. त्यामुळे त्यांच्या सल्ल्याला महत्त्व देणे आवश्यक आहे. काही लोकांना कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि हा वेळ तुमच्यासाठी मानसिक शांतता देणारा ठरेल. प्रेम संबंधामध्ये देखील सुधारणा दिसू शकते. काही लोकांच्या नात्यामध्ये नवीन ऊर्जा येईल तर काहींच्या नात्यामध्ये गैरसमज दूर होतील. परंतु या काळामध्ये संवाद खूप महत्त्वाचा आहे, कारण संवादाच्या अभावामुळे नात्यामध्ये अंतर निर्माण होऊ शकते. गुरुजी म्हणतात की नात्यांना जपायचं असेल तर अहंकार बाजूला ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, कारण नात्यामध्ये जिंकण्यापेक्षा नाते टिकवणे अधिक महत्त्वाचे असते. वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी या काळामध्ये आपल्या जवळच्या लोकांशी प्रामाणिक राहणे आवश्यक आहे, कारण प्रामाणिकपणा नात्यांना अधिक मजबूत करतो. काही वेळा तुमच्याकडून नकळत चुका होऊ शकतात, परंतु त्या चुका स्वीकारणे आणि त्यातून शिकणे हेच नात्यांना टिकवून ठेवण्याचा मार्ग आहे. या काळामध्ये काही लोकांना कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढू शकतात, परंतु या जबाबदाऱ्या तुमच्यासाठी ओझं नसून तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग ठरतील. मित्र आणि कुटुंब यांच्या सहकार्यामुळे तुम्ही मोठ्या अडचणीवर मात करू शकता. त्यामुळे त्यांचे महत्त्व ओळखणे गरजेचे आहे. गुरुजी म्हणतात की आयुष्यात पैसा आणि यश महत्त्वाचे असतात, पण खरे सुख हे आपल्या लोकांमध्येच असते. त्यामुळे त्यांना वेळ द्या, त्यांची काळजी घ्या आणि त्यांच्यासोबत आनंदाने राहा. या काळामध्ये वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी नकारात्मक लोकांपासून दूर राहणे आवश्यक आहे, कारण अशा लोकांचा प्रभाव तुमच्या मनावर पडू शकतो आणि त्यामुळे तुमचे निर्णय चुकीचे होऊ शकतात. सकारात्मक लोकांशी संबंध ठेवणे आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणे हे तुमच्या आयुष्यात आनंद आणि समाधान आणू शकते. स्वतःची काळजी घेणे देखील या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण मानसिक ताणामुळे तुम्हाला थकवा जाणू शकतो. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढा, मन शांत ठेवा आणि सकारात्मक विचार करा. गुरुजी म्हणतात की जेव्हा तुम्ही स्वतः आनंदी असता तेव्हाच तुम्ही इतरांना आनंद देऊ शकता. त्यामुळे स्वतःची काळजी घेणे कधीही विसरू नका. आणि शेवटी एवढं सांगतो की येणारा काळ हा तुमच्या नात्यांना मजबूत करणारा आणि आयुष्यामध्ये आनंद देणारा ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि आपल्या लोकांसोबत खुश राहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. श्री स्वामी समर्थ.